चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा. उपद्रवी संशयितावर कारवाईची मागणी. उपनगर पोलिसांना दिले निवेदन. नाशिक रोडच्या प्रभाग 20 मधील जय भवानी रोडवरील कमला पार्क वसाहतीत उपद्रवी संशयित हर्षद केंद्रे नामक युवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली. गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी रहिवाशी असलेला केंद्रे हा कायमच रहिवाशी नागरिकांना दारूच्या नशेत शिवीगाळ करणे, दगडफेक करणे, त्याचप्रमाणे त्याच्या घरासमोरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना, तरुणांना, सेल्समन आदी लोकांना मारहाण तसेच स्त्रियांना लज्जा उत्पन्न होईल असे अंगविक्षेप करत होता. त्याच्या घरासमोर असलेल्या दहिवाळ या ज्येष्ठ नागरिकाला दगड मारून रक्तबंबाळ केल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली गेली होती. कारवाईनंतर पुन्हा त्याचे त्रासदायक वर्तन चालूच होते. त्यामुळे नागरिकांनी प्रभागाच्या नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने यांच्या नेतृत्वाखाली उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं. संतप्त महिला व नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकून घेत कडक कारवाईचे आश्वासन पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी दिले. यावेळी शांताबाई दहिवाळ, अनिता जाधव, सुवर्णा देवरे, सरला कोठावदे, नईम शेख, सचिन पवार, शीतल पाटोळे, कविता खरात, माया सोनवणे, सुरेश देशपांडे, विद्या पवार, छबुबाई तुंगार, विलास थोरात, निलेश दहिवाळ आदी नागरिक उपस्थित होते. KVR न्यूज प्रतिनिधी रोहित अंकुश, नाशिक रोड. असं एवढं बोललं केलं की त्याने दगडफेक करायला चालू झाली. लहान लहान माझे नातरुंड येतं, ते नातरुंड खूप घाबरले. 12-13 वर्षाची माझी मुलगी आहे, नात आहे माझी दुसरी. तिला तर इतका छान बोलला तो की के बाद नशा करता है और वो साइको नहीं है, वो जानबूझ के करता है. आणि हे सर्व गोष्टी CCTV मध्ये कॅप्चर झालेल्या आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी म्हणून आम्ही PI साहेबांना इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. कॉलनीतले काका आहेत, त्यांच्यावर जो दगड फेकून हल्ला केला आहे त्याच्यामध्ये त्यांचं एकदम रक्तबंबाळ झाले, ते त्यांना बिटको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तर या सर्वांच्या आम्ही जोपर्यंत यांचा उद्रेक झालेला आहे रागाचा, त्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन आज दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की त्याच्यावर मी जे पण काही रेकॉर्ड मागचं आहे गेल्या 10 वर्ष म्हणा किंवा 2 वर्ष 5 वर्षापासूनचं ते सर्व काढून इथे आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करू.